आज हिमालया एवढ्या उंचीच्या माणसाला मी भेटलो. जया अंगी जैसा भाव तया तैसा अनुभव. त्यांना मी म्हटलं आपण नंतर यथावकाश भेटू पुन्हा, आज तुला धावपळ दिसते. ते बोललं नको नको. मग ते बोललं काम काय सांगा. म्हटलं आपण हे आधी समजून तर घ्या. म्हटलं असं करा, मी तुम्हाला मराठी PPT पाठवतो, वाटल्यास 1 महिना लागेल, तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ते पुन्हा बोलले काम काय बोला. मग म्हटलं ठीक आहे. पण मग मी पण एका क्षणात बोललो, राज्यपाल साहेबांना भेटून नागपूर अधिवेशनात 1 दिवसाचं हे तप सेवा सुमिरन शिबिर ठेवायचं आहे. आणि मग ते बोललं ठीक आहे. आणि मी अर्थात त्यांना नम्र विनंती केली की सर्वप्रथम आपण हे काय विद्या आहे, माझ्या मराठी PPT तुम्हाला पाठवतो, ते वाचा, समजून घ्या, आणि मग आपण राज्यपाल साहेबांकडे जाऊया. तर अशा रीतीनं मला आनंद वाटला. जया अंगी जैसा भाव तया तैसा अनुभव. आता त्या व्यक्तीचं नाव जर इथे मी ओपन केलं तरी मला अनुभव आहे की यूट्यूबवाले की डिलीट मारतात, किंवा मग त्यांच्या समाजामध्ये काहीतरी चर्चेचा विषय होऊ नये म्हणून त्यांचं नाव मी या ठिकाणी सांगू शकत नाही. एवढे बोलून माझे मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत.